आता सज्ज होते दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत। एका बाजूने ओमसाई निंबवली आणि त्यांच्या विरोधामध्ये पवनसूत आमगाव या दोन टीम मधला हा संघर्ष तो आपण इथे पाहतोय। पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नरेश समोर मनोज जाधव उभा आहे। त्यावेळेस मात्र पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळला होता। अगदी योग्य टप्प्यावर फुलर लेंथवर चेंडूला हाताळणी केली होती। 40+ चे खेळाडू त्यांचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये। साईनाथ पष्टे ज्याच्याकडनं अर्धशतक पाहिले अगदी त्याच्या साथीने 40+ मध्ये खेळणारा मनोज जाधव तोही मैदानाच्या आतमध्ये या बघूया त्याची इनिंग ती कशा पद्धतीने इथे बहरतीये, कशा पद्धतीने खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवतोय। पुढचा बॉल यावेळेस मात्र यष्टी वाकवली आहे डावी, माघारी परतावं लागेल। अगदी 2 पायांच्या मधनं हा बॉल जाऊन यष्टांवर आदळलाय। फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय टीम ओमसाई निंबवलीला। फलंदाज मनोज जाधव बाद। यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं सलगचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय। पवनसूत आमगाव जर आपण पाहिलं तर एका चांगल्या बॅटिंग लाईनअपचा संघ म्हणून ओळखला जातोय। जिथपासून आमगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली त्यानंतर हा संघ हमरापूरच्या स्पर्धेमध्ये एजे चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि तिथे काय परफॉर्म केला होता या टीमनं। अगदी दर्जेदार खेळ तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता। त्यावेळेस मात्र हा बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला। एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय। एक रन जी पहिली दाफलकावर जोडली गेली। नवीन बॅटर आदेश जो मैदानाच्या आतमध्ये आलाय, समीर भोईर त्याच्या साथीनं आहे। डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता सज्ज होईल। धावसंख्या 1, 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय। 5 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे थोडंसं इत्मिनान मध्ये शांतीमध्ये खेळ तो मैदानाच्या आतमधनं सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय। नरेश समोर समीर भोईर उभा आहे। यावेळेस मात्र समीर भोईरनं पहिलाच बॉल उंच हवेतनं उडवून फेकून दिलाय। सीमा रेषा पार मिड विकेटला क्लिअर करणारा हा दर्जेदार अप्रतिम फटका षटकार। ओमसाई निंबवली संघ मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी साईबाबांची गीत डीजेच्या माध्यमातून वाजवली जात आहे। तिथे समीर भोईर स्ट्रायकर एनकडे। त्यावेळेस मात्र आणखी एक तगडा क्वालिटी स्ट्रोक, दर्जेदार कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल। इथे रन्स मिळतील 4।
व नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा समीर भोईरने केलेली दर्जेदार फलंदाजी, त्यामुळे जर आपण पाहिलं तर 11 रन्स ज्या धाफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मधनं अक्षय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता अक्षय सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तो झालाय मिडल आणि जाईल फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार. दमदार हिट. तिथे प्रेक्षकांना झेल टिपलाय. प्रेक्षक एक खेळाडू आहे. खेळाडू असेल तर पारितोषिक नाही मिळणार, मात्र जर प्रेक्षक असेल तर 500 रुपयाचं कॅश प्राइज ते त्याला तिथे दिलं जाईल. ही 4-5 जणांची जी टोळी तिथे झेल पकडण्याकरता आली आहे, मला वाटतं आज कामावरनं जी सुट्टी घेतली आहे, ओव्हर टाइम सहित पैसे कमवलेत आज त्यांनी. मला वाटतं दिनेश कोदे यांचे गाववाले आहेत सगळे 4-5 जण, आणि हा जवळपास सकाळपासून 6वा खेळाचे म्हणजे 3000 त्यांनी कमवलेत. दिनेश कोदे जरी इथे उपस्थित नसले तरी त्यांनी गाववाले इथे पाठवलेत आणि ते अगदी चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये खेळला. इनफिल्डच्या वरनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पॉइंट च्या क्षेत्रामधनं चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अगदी चांगला प्रयत्न होता, मात्र अखेरच्या क्षणी जर आपण पाहिलं तर तिथे एक धाव ती पळून पूर्ण केली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 22 22 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने झेल तिथे प्रेक्षकांच्या माध्यमातून टिपले जात आहेत. संदीपजी पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि ते संदीपजी पाटील साहेब ज्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज जे इथे प्रेक्षकांना दिलं जात आहे. आणि अगदी आता खेड्यापाड्यातनं गावागावातनं लोक जी झेल पकडण्याकरता इथे येत आहेत. आणि यावेळेस मात्र हा बॉल समीर भोईर उडवतोय आणि फेकून देतोय सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी हिट. 9+6 टोटल 7. आमचं वाईट करण्याची ताकद जगामध्ये कुणामध्येही नाही आहे, कारण आमच्या नशिबापेक्षा जास्त विश्वास त्या शिर्डीच्या साईबाबावर आहे. ओम साईराम. धावसंख्या सध्या दाफलकावर जर आपण पाहिली तर 29 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे साकार केली जाईल. मात्र आज समीर भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय, चांगल्या पद्धतीने बॉलला मिडल करतोय. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर आदेश राऊत जोही योग्यतेने त्याला साथ देतोय. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला गेम स्पीडअप ठेवा अंपायर. काल आपण निर्धारित वेळेत फर्स्ट राऊंड कंप्लीट केला होता. आज थोडासा लेट सुरू आहे, त्यामुळे विनंती आहे की वेळ न घालवता. काय बॉलची गरज आहे? नवीन बॉल. दुसरी ओव्हर चालू आहे, त्यामुळे
नवा चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. वाडा तालुक्याचं टेनिस बॉल क्रिकेट जर आपण पाहिलं तर सर्वात चांगले दिवस सध्या वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटरला आहेत. त्याचं कारण असं आहे की तालुक्यामध्ये वर्षाकाठी किमान 1 लाख रुपयाच्या स्पर्धा ज्या होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक आनंदाची गोष्ट आहे किंवा मग एक गर्वाची गोष्ट आहे की वाडा तालुक्यातले संघ आता खुल्या गटातील टीमला पराभूत करण्याची ताकद ठेवत आहेत. वाडा तालुक्यातल्या टीम्स या खुल्या गटातील टीमला पराभूत करतायत आणि विजय संपादित करतायत. हे खूप गरजेचं आहे. आणि असं नाही की सचिन इथलं क्रिकेट जे फक्त क्रिकेट आहे, इथलं क्रिकेट असं खेळलं जातं ना, नोकरी कामधंदा जो काही अभ्यास आहे ते सर्व सांभाळून इथलं क्रिकेट खेळलं जातं. कारण इथला 90% क्रिकेटर आहे ना हा जॉबवाला आहे. आपलं कामधंदा सांभाळून क्रिकेट खेळतोय, मात्र अगदी दर्जेदार क्रिकेट इथले सर्वच क्रिकेटर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस मात्र समीर भोईर त्याच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार गेलाय. षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 35 धावा. बाहेरचे संघ आता तालुक्याच्या टीम बरोबर खेळताना थोडस त्यांच्याही मनामध्ये खौफ भय निर्माण होत आहे, जे गरजेचं आहे. आणि ते जर कोणी निर्माण केलंय तर ते इथल्या माझ्या क्रिकेटर्सने केलंय. प्रत्येकानं खूप चांगली मेहनत घेतली आहे क्रिकेटच्या खेळावर आणि स्वतःला सिद्ध करतायत. पुढचा बॉल खूप जास्त बाहेर यावेळेस डिलिव्हर केला. ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 36. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. हे षटक खूप जास्त महागडं ठरलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र समीर भोईरनं पुन्हा एकदा खेचून मारलंय आणि फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर. समीर भोईरचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार 6. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा चेंडू होता ज्याला तिथे वाईडिश लॉंगॉन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ती धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. ओव्हर समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 44 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. जीवी स्पोर्ट्सचे रित्याबाई इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि रित्याबाईंचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मुख्य मंचावरनं करतोय. कंपनीमध्ये जे
वर्कर आहेत जे क्रिकेटला एन्जॉय करतायत, चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करा. तुम्ही 2-3 दिवसापासून खूप चांगली मदत करताय. या स्पर्धेच्या निमित्तानं मला बबन भोईर साहेब इथे दिसत आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. धनेश साने यांचे काकाश्री आहेत बबनजी भोईर साहेब आणि ते इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. यावेळेस मात्र चांगला बॉल पुण्याच्या एकदा ज्या पद्धतीनं मनोज बाद झाला होता अगदी त्याच पद्धतीचा हा बॉल यष्ट्या उडवून गेलाय. विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. मात्र समीर भोईर बाद होण्यापूर्वी संघ सहकारी टाळ्या वाजवतील एवढी चांगली कामगिरी तो करून मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ. खूप दिवसानंतर समीर मलाही मैदानाच्या आतनं एवढा दर्जेदार खेळ करताना पाहायला मिळालाय. एक आउटस्टँडिंग इनिंग समीर भोईरची आज आपण इथे अनुभवली आहे. म्हणजे भोईर साहेब इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तेजस जाधव सुद्धा इथे उपस्थित आहेत. तेजस जाधव आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी धनेश साने यांना विनंती करतो लगेचच या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार तो आपण मुख्य मंचावरनं करायचा आहे. बबनजी भोईर साहेब आणि तेजस जाधव या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार आपण या मंचावरनं करावा. दोन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर. चांगला बॉल आहे. वाह काय गोलंदाजी करतोय. अगदी काबिल तारीफ किफायतदार गोलंदाजी ज्याला म्हणतात ना ती किफायतदार गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 44 धावा या धावफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस आणखी एक चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर फिरवलं, बॉलला बाहेरच्या बाजूने काढला आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धाव ती खर्च केलेली नाहीये. अगदी योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी नरेशनं या ओव्हरमध्ये केली आहे. तोच नरेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होईल. यावेळेस लोवर फुलटास होता. सागर भोईरला तुम्ही आमंत्रण दिलंय तर मग त्याचा स्वीकार तो नक्की करेल. सागर भोईरनं यावेळेस बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय. गाव कॉर्नर मधनं सीमा रेषा पार. आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता षटकार. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नरेश. यावेळेस चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम तिथे पंच पूर्ण करतात, इशारा करतात. वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना 51 निंबवलीची संघाची गाडी जर आपण पाहिली तर अगदी रम पम पम करत धावतीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स नसतानाही सध्या 51 रन्स आहेत. यावेळेस मात्र क्लीन प्लम अगदी विकेटच्या समोर सापडलाय सागर पाटील आणि त्यामुळे माघारी परतावं लागेल. विकेटचं बदल होतंय. सागर भोईर बाद. तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर 51 धावा त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज राहुल जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुस्थिती आहे टीमची. या स्थितीला बळकट स्थितीमध्ये घेऊन जाण्याकरता राहुलला मैदानाच्या आतनं चांगली फलंदाजी करावी लागेल. आदेश त्याच्या साथीने आणि आतापर्यंत आदेशनं खूप चांगला सुखकर खेळ आल्हाददायक निंबोली संघाकरता आल्हाददायक खेळ आदेशनं मैदानाच्या आत दाखवलाय. तो आदेश त्याच्याकडनं निंबोली संघाला निश्चित अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता कशा पद्धतीने करतोय ते आपल्याला बघायचंय. राहुल जो मैदानामध्ये आलाय मात्र नॉन स्ट्राईक एंड कडे असेल, स्ट्रायकर एंड कडे आदेश असेल. त्याच्या विरोधात गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज
ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. अमोल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4 ते षटक हाताळण्याकरता अमोल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. अमोलचा पहिला बॉल, त्याच्या विरोधामध्ये आदेश, तो स्ट्रायकर एंडकडे. जिल्हा प्रमुख चषक 2026 चं हे देखणं आयोजन आपण एन्जॉय करतोय. फुलटॉस होता आणि त्याला अगदी फुल टोल वसूल करण्याच्या इराद्याने खेळलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली. या दुसऱ्या धावेकरता आदेश वळतोय आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्यात. सन्माननीय गणपतजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाही विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल, यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतोय. 1 रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते ती 54, 54 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. 70+ धावा या मैदानावरची एक चांगली टोटल असू शकते आणि 70+ धावा धाफलकावर उभ्या करण्याचा प्रयत्न इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये करावा लागेल. पुढचा बॉल, फुलटॉस मिळाला. राहुलनं त्याला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल चाललाय सीमारेषा पार. राहुलच्या बॅट मधनं इथे आपल्या डावाची सुरुवात चौकारानं केली गेली आहे. 4 चौकार आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 58, 58 धावा. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा भीमर आहे आणि त्या भीमरला बिमार करण्याचा चांगला प्रयत्न आणि हो तो बॉल बिमार झालाय कारण क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चेंडू सीमारेषा पार. 9+4 टोटल 5. या 5 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचती येते एकंदर 63, 63 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू 9च्या स्वरूपाने आलाय. भीमर बॉल, त्यावर एक चौकार तो राहुलनं मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. राहुल पाटील तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एन कडे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधामध्ये अमोल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस फ्री हिटचा बॉल, त्याला हवा दिली आहे. 1 रन तिथे पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर त्या 2 धावा सुखरूप पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते येते 65, 65 रन्स. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. फ्री हिटचा बॉल होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून केला गेला. मात्र तदनंतर जर आपण पाहिलं तर झेल टिपल्यानंतर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. अगदी गोलाकार मैदान, तालुक्यातील प्रत्येक खेळाडूचं पसंदीदा मैदान म्हणून या मैदानाची ही एक वेगळी ओळख ते निर्माण झाली आहे. आणि खरं तर या मैदानाची ओळख शिवकृपा ट्रॉफीचं मैदान म्हणून याच मैदानाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुडूसमध्ये सर्जिल बागडा यांना क्रिकेटमध्ये खेळताना आपण खूप वर्ष पाहिलं. आता त्यांचे सुपुत्र जे ही आज यंगस्टर कुडूसमधनं त्यांनी पदार्पण केलंय. यंगस्टर कुडूसमधनं आज सर्जिल बागडा यांचे सुपुत्र. यावेळेस तिथे अपील होते. ऐमान त्याचंही अहमद जो आज इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळाला. त्याचंही करिअर चांगलं व्हावं, चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जावं, त्याकरता त्याला शुभेच्छा असतील. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे योग्य तऱ्हेने खेळला. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. फंबल झालंय आणि त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती एकंदर 67, 67 धावा या दाफलकावर लागल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भाषेतलं हाणामारीचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया कुणाच्या हातामध्ये तो चेंडू दिला जाईल.
शेवटचं षटक, अंतिम षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता राहुल, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. मैदानामध्ये पाण्याची गरज आहे आणि ते पाणी मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे. दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतायत आणि अगदी चांगली फलंदाजी करतायत. आदेश, ज्याची फटके अगदीच काबिल तारीफ राहिलेत या मॅच मध्ये. त्याबरोबरच जर आपण पाहिलं तर राहुलनं चांगली साथ दिली आहे त्याची. समीर भोईरनं आउटस्टँडिंग इनिंग प्ले केली. समीर भोईर जर आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये 29 धावसंख्येची एक बहरदार इनिंग. 9 चेंडू फेस करत असताना त्यानं धावफलकावर जोडली. शेवटचं षटक समोर आदेश, तो फलंदाजी करतोय. राहुल त्याच्या विपक्षामध्ये. चला मॅच स्पीडअप करा हीच विनंती आहे, कारण अंतिमचे जे सामने आहेत ते जास्तीत जास्त षटकाचे खेळवण्याचा आपला मनसुबा आहे. पहिला बॉल, यावेळेस मात्र हा बॉडी लाईन वरचा बॉल त्याला खेळलाय सीमारेषेच्या दिशेनं. तिथे क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं, 1 रन जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 68. 68 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या डावातील अंतिमचे 5 चेंडू ते शेष आहेत आणि या अंतिमच्या 5 बॉल मध्ये कशी कामगिरी होतीये ते आपल्याला बघायचंय. यावेळेस मात्र राहुलला बॉलला केले पुल, मात्र तो पुल नाही ठरला पॉवरफुल, त्यामुळे माघारी परतावा लागेल. झेलचीच्या स्वरूपानं विकेटचं पतन होईल. खेळाडू राहुल पाटील त्याच्या पारीचं अंत, विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन फलंदाज गौतम, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. राहुल त्याच्या विपक्षामध्ये पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र आल्या आल्या चांगला फटका गौतमनं खेळला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर झेपावला. 1 रन ती कंप्लीट केली आहे. इथे आदेश काय चुकी करताना पाहायला मिळाला. आदेश इन्फॉर्म आहे, मैदानामध्ये सेट आहे, त्याला तिथे रनआउटची विकेट बहाल करणं हे थोडंसं वेगळं आणि थ्रॉटलेस क्रिकेट ज्याला म्हणतो ना आपण, ते अविवेकी आणि अविचारी क्रिकेट ते आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या एकंदर धावफलकावर जर आपण पाहिली तर ती 69 आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया विशाल त्याचा खेळ तो मैदानात कशा पद्धतीने साकारेल, कारण येणारे 3 बॉल आहेत. एखादा मोठा फटका आला तर 75 जी एक चांगली टोटल आहे या मैदानावरची, त्या 75 पर्यंत पोहोचता येईल. ओमसाई निंबवली आणि पवनसुत आमगाव 2 संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राहुल तो सज्ज होतोय. चला राहुल, थोडंसं गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. डाव्या स्टेवर राहिलाय तिथे पंच रिकेट आमच्याशी जोडले गेलेत. इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 70 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र वाह, लाजवाब, आउटस्टँडिंग स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं प्ले केलाय. बॉलला उडवून फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. विशालच्या बॅटमधनं मैदानात आल्या आल्या एक घणाघाती आसमानी प्रहार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते तब्बल 76 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात.
अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल खोलून टाकायचा बॉल होता. त्याला जिथे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल जी धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 77 रन्स या ओमसाई निंबवली संघाने आतापर्यंत धाफलकावर लावल्यात. या डावाचा पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल जो प्रगती पथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपाने आलाय आणि पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्तीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या पूर्वार्धाच्या खेळात धाफलकावर धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर ती 77 धावा विजयाकरता 78 धावसंख्येचं लक्ष आहे आणि कशा पद्धतीने 78 धावा धाफलकावर लावल्या जातील ते ऐकवण्याकरता आमचे सहकारी एक जुने मित्र प्रमोद शेडगे जे आपल्यासोबत जॉईंट होतील. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा आणि ऐकत राहा. एन्जॉय करत राहा हा दर्जेदार आणि अद्भुत क्रिकेटचा खेळ जिल्हा प्रमुख चषक 2026. श्री गणेश केळीचा पाडा आणि ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचे. प्रमोद शेडगे जिथे आपल्यासोबत जॉईंट असतील. तेजस जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हॅलो हॅलो चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले आणि त्याच्या अगेन्स्ट केळीचा पाडा या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आदरणीय तेजजी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहत आहेत टॉस जिल्हा प्रमुख, परंतु यावेळेला आपण पाहत आहेत जिल्हा प्रमुख चषक 2026. धन्यवाद तेजसजी आणि धनेजी साने साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कोडली टीम आपण वेळेवर हजर. आपलं सहर्ष स्वागत धनेजी साने साहेब यांच्या वतीने आयोजकांच्या वतीने. कसं आल्यानंतर कसं प्रसन्नता कशी फील करतायत? नक्कीच मैदान खूप चांगलं आहे आणि इथे खेळायला कधी पण चांगलं वाटतं आम्हाला. आणि मोठमोठे खेळाडू असतात, चांगल्या चांगल्या टीम असतात आणि त्यांच्या समोर खेळायला आमचं पण होप्स वाढत असतात. नक्कीच चांगला प्रयत्न असेल. आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न असेल आमचा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. आता वाडा क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न भरपूर मोठमोठ्या स्पर्धा पाहतात. 1-1 लाखाच्या स्पर्धा पुढे येत आहेत. मध्यंतर थोडंसं खंडित झालं होतं क्रिकेट, परंतु आता 2 वर्षात मागे वर्षामध्ये जे पुढे चाललंय क्रिकेट, तर या वाडा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष जयजी पाटील आणि संपूर्ण जी कोर कमिटी आहे त्यांच्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच त्यांना मी धन्यवाद बोलीन, कारण की असं आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलं. अशा टुर्नामेंट असतात मोठमोठ्या आणि नक्कीच खेळायला चांगलं वाटतं. आणि वाडा तालुक्यात आता चांगले चांगले टुर्नामेंट व्हायला लागलात. बिलोशे असेल, गातेसला असेल किंवा मोठमोठे लाखाच्या 9 ते 10 टुर्नामेंट होतात आणि नक्कीच आम्ही सगळ्या टुर्नामेंट खेळत असतो. नक्कीच चांगला प्रयत्न असतो चांगला दाखवायचा आणि वाडा क्रिकेट असोसिएशनचा आम्ही मनापासून आभार आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या प्रतिक्रिया आपण व्यतीत केल्या. केळीचा पाडा टीमचे कॅप्टन, आता सध्या वय काय आहे तुझं? 16 वय आहे माझं आता. कसं फील करतोय? पूर्ण संघाची जबाबदारी तुझ्यावर आली. 16 वर्षातच तुला मात्र कर्णधार पद दिलंय, तर संघाचं कौतुक कसं करशील तू? चांगलं वाटतंय मला. आता 16व्या वर्षात टेनिस क्रिकेट भेटते आणि कॅप्टन्सी भेटते.
असं तुझा आवडता कोणता खेळाडू आहे जो त्या खेळाडूला तू लाईक करतोस? केतन म्हात्रे. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी. फलंदाजी आता करायची आहे. तुमच्या मनासारखं मात्र यावेळेला कॉल आलाय तर तयारी लागा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि टॉस नुकताच झालेला आहे तेजसजी साहेब यांच्या माध्यमातून. ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या पण जाऊया. धन्यवाद सावली क्रिएशन, कल्पेश गोतारणे अँड ऑल टीम. पहिल्याच बॉलवर यावेळेला आपण पाहतायत पंचांकडे दाद मागितले. पंचांनी सांगितलं रेफर केले गेले. या आपण चेक करूया. थर्ड अंपायर रेफर, डिसिजन पेंडिंग. सध्या डिसिजन पेंडिंग पाहायला मिळतोय. निंबवली टीमने 77 धावा फलकावर लगावल्या. त्याच्या प्रत्युत्तरात 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर स्मार्ट सिंगल घेण्याच्या प्रयत्नात जरूर दोन्ही फलंदाज होते. ओमसाई निंबवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यस, विकेट डाऊन. फलंदाज यावेळेला परतीच्या मार्गावर जात असताना बॅक टू द डगआउट. राज दळवी तिसरे अंपायर्स आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक असा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवताय. जिल्हा प्रमुख चषक 2026चं हे शानदार आयोजन. जसं कोंडलेच्या टीमच्या कॅप्टनने सांगितलं की अतिशय धनेजी साने साहेब यांची स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण आयोजकांना धन्यवाद असेल. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे. ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. काय या स्पर्धेचे 1 वर्ष आतुरतेने वाट बघत असतात. कारण 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद एवढी आपल्याला 1 वर्षाची वाट पाहावी लागते. आणि तो दिवस उजाडला अर्थातच 7 फेब्रुवारीचा. आदरणीय सन्मान्य संजयजी पाटील साहेब कोंडले या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन की आपण धनेजी साने यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष सुस्वागतम. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. गौतम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. या वेळेला ऑन साईडला फोर्स केलं. या बॉलला फटका चांगला होता तंत्रशुद्ध, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. 1 रन मेल ऑफ द मार्क. दुसऱ्या बॉलवर 1 रन येते आणि संघाची धावसंख्या बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते आमगाव या टीमची. अगदी डोळ्याचं पारणं फिटणारं शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असं आयोजन. प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. संदीप पाटील, संदीपजी पाटील साहेब, SP साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये कमवा. चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. चांगली गोलंदाजी गौतमच्या द्वारे आतापर्यंत पाहायला मिळते. नरेश बाद झाल्यानंतर प्रणित आणि सुजल अशा या 2 फलंदाजांवर दारोमदार पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहतात गौतम फॉर्मामध्ये.
पहिल्या षटकामध्ये 3 बॉलचा त्याने खेळ आतापर्यंत हाताळला गेलाय राऊंड द विकेटने. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, वी फॅक्टर मध्ये खेळण्यात आला हा बॉल, सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार, गुड शॉट, 4 रन. चौकार आला आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नांना यश यावेळेला मिळालं. 2 धावात रूपांतर करत असताना या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. सुजल अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतोय. जरी 78 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु इथे आम्ही खांदे झुकवणार नाहीयेत. सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहेत हे दर्शवणारी आतापर्यंत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. लयबद्ध होण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल होता, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं म्हणून जाधव यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. आता 24 बॉल 71 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 71 रन. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जिल्हा प्रमुख चषक 2026. सागर भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी पष्टे आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा व्यासपीठावर. त्यांचा संघ सुद्धा मात्र क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये. चांगले खेळाडू आहेत आणि दोस्तीच्या दुनियेतले राजमाणसं ज्यांनी कमवले ते धनेजी साने आपल्याला पाहायला मिळतात. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. 7 धावा झालेत आतापर्यंत दुसऱ्या षटकातील. पहिल्या बॉल वर सागर ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे. मिडॉनचा फिल्डर पुढे ससावेल. काय ग्राउंड फिल्डिंग झाले, अप्रतिम. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 8 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. वाडा तालुका आता सध्या क्रिकेटची पंढरी म्हणून या वाडा तालुका विभागाला म्हटलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा आणि त्यामध्ये खेळाडू अगदी मनापासून चांगलं क्रिकेट खेळत असताना. यावेळेला चांगला फटका तर आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. चिप शॉट, चांगला झेल टिपला गेलाय शंकरच्या माध्यमातून. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन, गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. प्रतीक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुजल बाद झाल्यानंतर प्रतीकला प्रमोट केले गेले 4थ्या क्रमांकावर. 4थ्या क्रमांकाचे फलंदाज हे भरवशाचे फलंदाज म्हणून ओळखले जातात. मधल्या फळीला मात्र ते जरूर बिल्ड करतात, परंतु इथून मात्र आता धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील. 78 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सागर भोईर मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे सागर भोईर दर्शवतात. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र बॉलला यावेळेला एक्झिक्यूट केलंय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रू पाहायला मिळतो. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 10 रन. षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागणार आहे.
यावेळेला ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. पिकअप शॉट सरळ बॉलला फेकून दिलाय षटकारासाठी. प्रतीकच्या बॅट मधून दमदार आणि शानदार जिल्हा प्रमुख चषक षटकार. ओवी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय योगेशजी पाटील सरसोळ, मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. आता फटक्यात यावेळेला षटकारात कन्वर्ट केले गेले. धावा येत आहेत. थोडीशी काहीतरी यावेळेला आपण पाहू शकतायत. जखम होत असताना खेळाडूला इंजुरीने थोडासा त्रस्त होताना सबस्टिट्यूट खेळाडू चला लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. थोडस मात्र यावेळेला आपण पाहतायत इंजुरी होत असताना स्वतः धनेश साने या खेळाडूची काळजी घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंजुरी फार मोठ्या प्रमाणात होतात, परंतु लवकरात लवकर तो कव्हर होईल अशी अपेक्षा आपण बाळगूया. खेळाडूंची दखल घेणारं आपण सातत्याने पाहिलं हे आयोजक आहेत. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर आता थोडीशी फलंदाजाला दुखापत होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल जरूर येतोय, मात्र इंजुरीने त्रस्त होत आहेत खेळाडू. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स झालंय. थोडंसं आईस घेऊन जायचंय थोडंसं जर असेल तर प्लीज. अशा प्रकारचे मात्र खूप इंजुरीने त्रस्त होताना सातत्याने खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट खेळत असताना थोडीशी आपल्या स्वतःची काळजी घ्या, शरीराची. डोळ्यावर बॉल जाऊन आदळला गेला होता आणि त्याचमुळे कदाचित यावेळेला आपण पाहतायत खेळाडूला रिटायर्ड हट व्हावं लागतं. डोळ्याला जखम झाल्यानंतर खूप त्रास होतो हे जाणलेलं असतं, प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. आणि इथून आपण पाहिलं तर इंजुरीने त्रस्त होत असताना आपण पाहतायत एकाच मॅचमध्ये 2 खेळाडू थोडेसे इंजुरीने त्रस्त झालेत. ज्यावेळेला बॅटची एज घेत जर बॉल डिरेक्ट जाऊन चेंडू आदळला तर अजून खूप मोठ्या प्रमाणात इजा होण्याची शक्यता असते. आपल्या स्वतःची आरोग्याची काळजी घ्या क्रिकेट खेळत असताना, ते सातत्याने आम्ही म्हणत असतो. आता उष्णता वाढत चालले तर जास्तीत जास्त आपण पाणी प्राशन करा. येतानाच मात्र घरातून निघताना आपण काहीतरी ब्रेकफास्ट करून मात्र आपण घर सोडा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास जाणवणार नाही. आणि डिहायड्रेशन पासून तुम्ही जेवढे वंचित राहतील त्यासाठी तुम्ही पाणी जास्तीत जास्त प्राशन करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. चला आपण मॅचला सुरुवात करतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. सागर भोईर ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. यावेळेला होम साईडला राहुल आल्या आल्या मात्र ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. प्रेक्षक तयारीला लागलेत, परंतु कॅच ड्रॉप केलाय. सरळ बॉलला फेकून दिलाय. पिकअप शॉट पाहायला मिळाला. मनगडाचा चांगला वापर केला. 5 बॉल सागर भोईर यांनी चांगले हाताळले होते, परंतु त्यानंतरचा शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं, जो तिसऱ्या बॉलवर आला षटकार, आणि जर आपण पाहिलं तर जवळजवळ शेवटच्या बॉलवर कणखर षटकार पाहायला मिळतोय.
चौथ्या बॉलवर षटकार, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आता जाऊन पोहोचते 22. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 56. 18 बॉल आणि 56 रन हे सामन्याचं समीकरण. अठरा बॉल आणि विजयासाठी आता 56 रनची आवश्यकता. 22 धावा झालेत. प्रतीक रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल आला. आमगाव टीमचा एक भरवशाचा खेळाडू. पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण पाहिलं तर रिटायर्ड हर्ट खेळाडू कोण झाला तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये 15 मार्च 1877 मध्ये चार्ल्स बॅनरमॅन ऑस्ट्रेलियन खेळाडू होता, ज्याने पहिलं शतक आपल्या करिअरमध्ये पूर्ण वर्ल्डमध्ये मारण्याचा मान मिळवला होता आणि पहिला बॉल खेळण्याचा सुद्धा त्यालाच मान मिळाला आणि पहिला बॉल टाकण्याचा मान मिळाला होता तो इंग्लंडचा गोलंदाज. पूर्ण वर्ल्डमध्ये अल्फ्रेड शॉ या मात्र गोलंदाज झाला आणि पहिला रिटायर्ड हर्ट झाला होता चार्ल्स बॅनरमॅन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला लेग ब्रेक बॉल समोरून वळवलाय परंतु खूपच स्टोन झाला आणि इथून मनोज जाधव यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 वर जाऊन पोहोचले गेले तिसऱ्या षटकातील. 23 धावा, 23 रन. प्रेक्षक वर्ग मात्र अप्रतिम खुश असतील या स्पर्धेवर आणि खास करून आदरणीय संदीपजी पाटील साहेब SP यांच्यावर. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या 24. 24 धावा. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 1. आता 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 54 रनची आवश्यकता असेल. 17 बॉल 54 रन हे सामन्याचं समीकरण. चांगला बॉल समोरून फिरवलाय. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बरोबर बॅटच्या रडारमध्ये काही बॉल आला नाही आणि वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर म्हणून निंबवली संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जाधव यांना आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. फिंगरचा वापर करतोय मिस्टर विशाल. 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डरने चांगली क्षेत्ररक्षणाची साथ निभावली. बॉलला स्टॉप केलंय. आतमध्ये ढकललं होतं. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मॅग्निफिसंट फिल्डिंग. आपल्या संघासाठी धावा सेव्ह केलेत 5. संघाची धावसंख्या टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचते 25. 25 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालेलं नाहीये. फिल्डर तोच येतोय. प्रयत्नांती परमेश्वर अगोदरच्या बॉलवर 5 धावा सेव्ह केल्या आणि त्यानंतर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना नेत्रदीपक कामगिरी, विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय फिल्डर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. राऊत मॅग्निफिसंट फिल्डिंग. अतिशय चांगली फिल्डिंगचा दर्जा कसा असावा तर आदेश राऊतने यावेळेला दर्शवून दिले. क्रिकेटचा खेळच असा आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका जेव्हा तुम्ही चांगली निभावता त्यावेळेला विजेते पद तुमच्याकडे येतच. एका दुसऱ्यावर क्रिकेट हे खेळ अवलंबून नाहीये आणि त्यामुळे मात्र एखादा गोलंदाज जीवाची आकांक्षा करून गोलंदाजी करत असेल तर त्याला तुम्ही सुरेख साथ देणं तेवढंच तत्पर असतं आणि तेच केलं आतापर्यंत. आदेश राऊत असेल, शंकर असेल, चांगली फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशाल. विशालचा हा बॉल यावेळेला पंचांकडे अपील केली होती. ऑफ्टम पिचिंग, ऑफ्टम मिसिंग होती. हा बॉलला आपण पाहिलं तर क्रॉस बॅटचा वापर केला होता. क्वचित आणि कदाचित ज्यावेळेला क्रॉस बॅटचा वापर होतो त्यावेळेला धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो परंतु नेहमीच म्हटलं जातं अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. सरळ बॅटने जेवढ्या धावा येतात ना तेवढ्या आडव्या बॅटने क्वचित आणि कदाचित धावा येतात. पुन्हा एकदा फिरवलंय. टॉस झालाय बॉल. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस. अतिशय चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला तर बाउन्स मिळाला. नॅचरल बाउन्स याला म्हणतात.
यस, षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 78 धावांचा पाठलाग करताना आमगाव टीम स्ट्रगल करताना स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या षटकात आल्या धावा 7, दुसऱ्या षटकात धावा आल्या 15 आणि या षटकात जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा विशालने खर्च केल्या, कॉन्ट्रीब्युशन केलंय. कोण म्हणतं की फक्त फलंदाजांमध्ये पार्टनरशिप व्हायला हवी, गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप तेवढीच खूप गरजेची गोष्ट आहे आणि तेच केलं आतापर्यंत गौतम, सागर आणि विशाल या त्रिमूर्तींनी. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25, येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 53. 12 बॉल आणि 53 रन हे सामन्याचं समीकरण. ओमसाई निंबवली टीमच्या गोलंदाजांनी जबरदस्त प्रतिस्पर्धी संघावर अटॅक केलाय. फार मोठ्या प्रमाणात सरासरी जर एव्हरेज आपण पाहिला पर्सेंटेज तर डॉट बॉलचे आलेत. ऑन साइडला पूल केलंय, शफल होऊन चांगला फटका खेळलाय, परंतु सरळ बॉल कटआउट्सला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतो. 6 धावा आणि एक्झॅक्टली वाडा क्रिकेट असोसिएशनचे जयजी पाटील साहेब यांच्या कटआउट्सला आणि सांगितलं बॅटरने सुद्धा की चांगलं तुम्ही मात्र कार्य निभावतायत, तर माझ्याकडून हा एक मानाचा सलाम. पुन्हा एकदा बॉल होतो यार, या वेळेला चांगला बॉल आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. फर्निचर डिस्ट्रॉइड. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक गोलंदाज अप्रतिम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 रन. आता विजयासाठी 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 47 रनची आवश्यकता असेल. 10 बॉल 47 रन. ती व्यवस्थापना कशी असावी ती चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत. बारीक सारीक गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यामुळे आता प्रत्येक स्पर्धा मात्र कॉम्पिटिशन वाढत चाललंय प्रत्येक स्पर्धेचं. मध्यंतर 1-2 वर्षा अगोदर आपण पाहिलं असेल थोडंसं वाडा क्रिकेट खंडित झाला होता, परंतु त्यानंतर चालना मिळाली. प्रत्येक आयोजक सगळ्या गोष्टी मात्र मीटिंग करत कोणत्या डेटला कोणत्या विभागात कोणत्या गावामध्ये स्पर्धा भरवायची आहे याचं नियोजन केलं जातं. आणि डेफिनेटली प्रत्येक आयोजक मात्र जयजी पाटील यांची स्तुती करतो, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक वाडाकर. कारण जसं जयजी पाटील यांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी मात्र एक नियोजन आखलं की नाही, आज वाडा क्रिकेट इतर विभागांपेक्षा इतर जिल्ह्यांपेक्षा वाडा क्रिकेट आपलं एवढं मोठं असून परंतु कुठेतरी बॅकफुटला चाललेत आणि 5 षटकांचे जे सामने होत आहेत ना ते खरोखरच वाखाणण्याजोगे. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, तिथे कसोटी तुमची लागली गेली आणि त्यामुळे आता वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील असतील त्यांची संपूर्ण टीमने जे वर्क केलंय ते फॅब्युलस पाहायला मिळतं. आणि नुकताच जो षटकार पाहायला मिळाला जो आला होता आय थिंक सो राहुलच्या बॅटमधून, राहुलला 100 रुपयांचं कॅश प्राइज जयजी पाटील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या कटआउट्सला जो डायरेक्ट जाऊन चेंडू आदळला होता त्यांना 100 रुपये दिले जातील. फुलटॉस बॉल होता, चिप शॉट आहे, बिटवीन द गॅपमध्ये बॉल निघून चाललाय आणि इथून मात्र शंकरने चांगली फिल्डिंग केली. पहा जीवाची आकांता पाहास यावेळेला शंकर. म्हणूनच मी म्हटलं होतं नुकतंच ग्राउंड फिल्डिंगमध्ये अतिशय वाखाणीजोगे फिल्डिंग केली. जीवाची आकांता याला म्हणतात. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्ती अखेर 36 धावा झाले, 36. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 42 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 42 रन. सहा बॉल 42 हे सामन्याचं समीकरण आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहे. 2 मार्च ते 9 मार्च 2026
आणि ज्या ज्या संघांनी वाडा तालुक्यातले जे जे संघ आहेत, ज्या संघाने मात्र आपण नाव नोंदणी केलेली आहे, आपण लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून, प्रवेश जो शुल्क आहे तो निश्चित करून आपण रोहित सुतार आणि सुशांत पाटील यांच्याकडे लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून आपल्या टीमच्या 13 जणांची जी नोंद आहे, जी लिस्ट आहे, ती मात्र तुम्ही जर्सी जे तुम्हाला ब्रँडेड पाहायला मिळतील आणि त्या जर्सीची मात्र लिस्ट आपण त्यांच्याकडे आपण सुपूर्त करा, जेणेकरून लवकरात लवकर मात्र त्या जर्सी तयार होतील, आपला संघ निश्चित होईल आणि आपण भव्य डे नाईट खेळण्यासाठी उत्सुक असतील, एक्साइटमेंट असतील बिलोशीच्या ऐतिहासिक मैदानात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने स्लोवर वन बॉल पाहायला मिळतो, गोलंदाज विशालने प्रभावित केलं आतापर्यंत. चांगले खेळाडू ज्या वेळेला एक्सपिरियन्स खेळाडू असतात, तुमच्या संघामध्ये मनोज जाधव असतील, सागर भोईर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, आणि हे खेळाडू जेव्हा मात्र अपकमिंग यंग टॅलेंटला स्थान देत आहेत तर खरोखरच कौतुक करण्यासारखं यावेळेला असेल. ओमसाई निंबवली या टीमच्या माध्यमातून. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. सर्वोत्तम नेता तोच असतो जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो, आणि सर्वोत्तम खेळाडू तेच असतात जे अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालतात. एक नंतर मेल साईनाथ पुढे सरसावेल. आता फक्त या सामन्याची औपचारिकता बाकी राहिले. ओमसाई निंबवली टीमने 77 धावा फलकावर कुठल्या आणि 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा वेग चांगला होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जणू काही मनोज जाधव आणि विशाल मध्ये प्रॅक्टिस सुरू आहे आपल्या होम ग्राउंडवर की काय, असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 38 धावा झाले. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. फुलटॉस बॉल जरूर होता. सागर भोईर तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि सरळ बॉल निघून जाईल धनेजी साने यांच्या सन्मानासाठी. खणखणीत चौकार या शेवटच्या बॉलवर आला, परंतु उशीर झाला होता. प्रतीक रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मात्र यावेळेला आपण पाहतायत थोडीशी कुठेतरी संघ थोडासा बॅकफुटला जात असताना पाहायला मिळाला, परंतु प्रतीक लवकरात लवकर कव्हर होईल आणि अनेक सामने आणि स्पर्धा तो जॉईन करताना पाहायला मिळेल ही अपेक्षा आपण करूया. अजयजी पाटील साहेब आणि कैलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला, मॅन ऑफ द मॅच यावेळेला जाईल समीर भोईर ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 29 रन 9 बॉल मध्ये, त्यामध्ये 4 षटकार, तब्बल 1 चौकार आणि 1 सिंगल. चांगली बॅटिंग